जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत या ठिकाणी ताकद लावली आणि एक मोठं यश त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे। यावर अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत मंत्री दत्ता मामा भरणे आहेत। मामा, दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र निवडणूक लढवली आणि त्याचा फायदा झाला? निश्चित प्रकारे माझ्या इंदापूर तालुक्याचा जर विचार केला तर त्याचा निश्चित प्रकारे फायदा हा झालेला आहे। आणि अजितदादा पवार साहेबांनी आम्हाला त्यावेळेस दोघांना एकत्र बोललं होतं आणि घड्याळावरती निवडणूक लढवण्याचा निर्णय आमचा झाला होता आणि त्याचा निश्चित प्रकारे आम्हाला फायदा झालेला आहे। त्याचबरोबर या निकालाकडे पाहत पुढं पक्षाचं विलिनीकरण ज्या पद्धतीने एकत्र दोन्ही यावर राष्ट्रवादीने ही सगळ्यांची इच्छा होती। एवढंच काय तर अजितदादांची देखील इच्छा होती, स्वतः शरद पवारांनी याबाबत सांगितलेलं आहे। त्याचबरोबर जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं। नाही, या बाबतीमध्ये आता निर्णय खरं तर आज वहिनींचा दादांचा 13वा होता। आता 13व्या नंतर वहिनी हळूहळू सावरतील आणि सुनेत्रा वहिनी पवार आणि आमच्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील। कारण का मी तसा छोटा कार्यकर्ता आहे आणि शेवटी तो निर्णय सुनेत्रा वहिनींचा आणि आमच्या वरिष्ठांचा आहे। या बाबतीमध्ये अजूनही वहिनी आज 13व्या नंतर वहिनी हळूहळू आज बाहेर त्यातनं दुःखातून बाहेर पडतील आणि नक्की योग्य तो निर्णय घेतील। अर्थात आता कॅबिनेट बैठक देखील होणार आहे उद्या, त्याच्यासाठी देखील तयारी या ठिकाणी केली जाते। पुढं राष्ट्रवादीचं म्हणजे अजितदादांच्या जागी ही जबाबदारी कुणावर तुम्हाला वाटतं, कुणावर असावी जो पक्षाला त्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतो? शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनी पवारच ह्या आता आमच्या नेत्या आहेत आणि सुनेत्रा वहिनी निश्चित प्रकारे सर्वांना न्याय देतील। त्यांनाही अनुभव आहे, त्यांच्या माहेरचा पण त्यांना राजकीय वारसा आहे आणि शेवटी राजकीय वारसा असल्यामुळे त्यांना कार्यकर्त्याचे असणारे काम, त्याची असणारी गरज, त्याला लागणारी मदत, त्याला लागणारं सहकार्य, हे संपूर्ण गोष्टी वहिनींना माहेरी पण माहीत होत्या आणि सासरे असल्यानंतर अजितदादाला पण त्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांना काम करताना पाहिलेलं आहे। तर नक्की वहिनी आमच्या सगळ्या राज्यातील जनतेला योग्य तो न्याय देतील। मग विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा घेऊयात का? तर अजित पवार हे तुमचे खूप निकटवर्ती होते, अर्थात तुमच्यावर खूप विश्वास त्यांचा होता आणि दादांचा प्रयत्न होता की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे आणि त्या पद्धतीने चर्चा देखील होत होती। साहेबांसोबत बैठका झाल्या होत्या, सुप्रियाताईंबरोबर बैठका झाल्या होत्या, स्वतः शरद पवार हे सगळं सांगतात। अर्थात वाटतं खरंच विलिनीकरण व्हावं आणि अशा काही चर्चा तुमच्यासोबत सुद्धा दादांच्या झाल्या? मी या बाबतीमध्ये आपल्याला एवढंच सांगेल की वहिनींचा दादांचाच 13वा झालेला आहे, वहिनी दुःखातून बाहेर पडलेले आहेत आणि असे माझं म्हणणं हे एक मोठं वक्तव्य आहे। शेवटी या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं वहिनी आणि आमचे जे वरिष्ठ आहेत या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील। मी एखादा निर्णय किंवा मग मी काहीतरी स्टेटमेंट करणं किंवा मी काहीतरी चुकीचं बोलण्यापेक्षा शेवटी पक्षाचे जबाबदार म्हणून ही शेवटी प्रमुख म्हणून या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनी निर्णय घेतील। पण दादा जेव्हा इंदापूरमध्ये आले होते तुम्हाला आणि हर्षवर्धन पाटलांना एकत्र त्यांनी केलं होतं। हो, नक्की हर्षवर्धन पाटलांना दादाला आम्हाला दोघाला एकत्र करण्यामागे दादांचाच हात होता। आम्हाला दादांनी एकत्र बसवलं आणि आपण सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घड्याळाच्या चिन्हावरती ही निवडणूक लढवू आणि चांगल्या प्रकारचं यश आपण जिल्ह्यामध्ये संपादन करू ही दादांची इच्छा होती। त्याप्रमाणे आज आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही दोघे एकत्र असल्यामुळं एक चांगल्या प्रकारचं यश हे आम्हाला मिळालेलं आहे। हर्षवर्धन पाटलांबरोबर पुढं अशाच पद्धतीने राहील का? कारण नेहमी ते तुमचे कट्टर विरोधक म्हणून समोर आलेले आहेत, मात्र यावेळेस तुम्ही एकत्र प्रचार करताना दिसला, वेगवेगळ्या शाळांमध्ये दिसला, एकत्र योगा करताना, डान्स करताना सुद्धा दिसला। खरं तर हर्षवर्धन पाटलांचं आमचं काय बांधाचं भांडण नाही, आमचं काय हे आमचं भांडण हे राजकीय। ते वेगळ्या पक्षामध्ये होते, मी वेगळ्या पक्षामध्ये होतो, त्यामुळे ते त्यांच्या ठिकाणी ते बरोबर होते, माझ्या ठिकाणी मी बरोबर होतो। त्यामुळे हे काय आमचं भांडण कुठलं आमचं भावकीचं किंवा बांधाचं भांडण नाही। शेवटी त्यांच्याही लक्षात आलं, माझ्याही लक्षात आलं, आपण किती दिवस ही कटकट तकतक एकत्र करायची आणि किती दिवस आपण भांडायचं, त्यापेक्षा आपण निश्चित प्रकारे या तालुक्याच्या विकासासाठी, तालुक्याच्या प्रश्नासाठी आपण एकत्र येऊया, ही त्यांची भूमिका आहे आणि ती माझी भूमिका होती। आम्ही निश्चित प्रकारे आम्ही दोघं जण आता एकत्र आलेलो आहेत आणि तालुक्याचंच काय, हर्षवर्धन पाटील हे राज्याचे नेते आहेत, तर त्यांच्या अनुभवाचा फायदा, त्यांच्या कामाच्या अनुभवाचा फायदा निश्चित प्रकारे आम्ही करून घेऊन निश्चित प्रकारे महाराष्ट्र आमचा तालुका तर पुढे नेऊच। पद्धतीने शरद पवार सध्या कुटुंबात पुन्हा एकदा लीड करताना दिसत आहेत। रोहित पवार असेल किंवा पार्थ पवार असतील, जय पवार असतील, यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत। काही निर्णय एकत्र कुटुंबामध्ये देखील घेतले जात आहेत। तुम्ही बघितलं असेल, अनेक असे व्हिडिओ सध्या समोर येताना दिसत आहेत। पुन्हा एकदा कुटुंब आणि पक्ष म्हणून एक येताना दिसत आहेत। शेवटी कुटुंब हे कुटुंबच असतं, शेवटी ते नातं रक्ताचं असतं
आणि अजितदादा पवार साहेबांना आपण किती जरी नाही म्हटलं तर दादांना राजकीय जीवनामध्ये मोठं करण्यामध्ये पवार साहेबांचा सिंहाचा वाटा हे काही कुणी नाकारू शकत नाही. आणि आज दादा गेल्यामुळं एक दादांचं स्मारक, दादा तुम्हाला माहिती आहे की दादा किती लोकप्रिय होते हे राज्यातील जनतेने पाहिलेलं आहे. म्हणजे दादांच्या जाण्यानं ज्यांची ओळख होती त्यांच्या डोळ्यात अश्रू येणं साहजिक आहे. पण ज्यांची ओळख दादांची नव्हती, पण ज्यांनी टीव्हीमध्ये पाहिलं, मोबाईलमध्ये दादांना पाहिलं, दादांच्या कामाची शैली पाहिली, त्यांचा एक बोलण्याची भाषा त्यांची वेगळी पाहिली, त्या सुद्धा सगळ्या राज्यातल्या जनतेच्या डोळ्यातून अश्रू आलेले आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे निश्चित प्रकारे दादांचं एक बारामतीमध्ये एक चांगल्या प्रकारचं स्मारक व्हावं. एक स्मारक पाहिल्यानंतर कुठेतरी हा एक नेता, ह्या नेत्याने आपल्या बारामती शहरासाठी या राज्यासाठी काहीतरी केले, लोकांना त्याचं स्मरण राहावं यासाठी स्वतः पवार साहेबांनी ते एक विद्याप्रतिष्ठानची प्रत्येक बारीक विटापासून ते प्रत्येक कुठं झाड कुठलं असावं ते दादांनी सगळं तिथं पाहिलेलं आहे. तिथं दादांचं चांगलं स्मारक होण्यासाठी दादा, पारदादा, जयदादा एकत्र त्या सगळ्या पवार कुटुंबाची बैठक ही झालेली आहे आणि 2-3 वेळा त्यांची बैठक झालेली आहे. आणि शरद पवार साहेबांच्या डोक्यामध्ये एकच दिसतंय की लवकरात लवकर दादांचं एक भव्य असं स्मारक हे बारामतीमध्ये व्हावं आणि ते विद्यापरिषदमध्ये व्हावं. शेवटचा प्रश्न विचारतो. जिल्हा परिषदमध्ये ज्या पद्धतीने दादांचा कंट्रोल होता, दादा यायचे, जोरदार भाषणं असायची, आता ते नसणार आहे. ती जबाबदारी आता कुणावर असेल? त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार ह्या आमच्या प्रमुख आहेत. आणि त्यांच्या तुम्हाला माहिती आहे की अजितदादा पवार साहेब पूर्वी पालकमंत्री होते, आता सुनेत्रा वहिनी या जिल्ह्याच्या पालकमंत्री झालेत. शेवटी पालक या नात्यानं या जिल्ह्याची जबाबदारी ही सुनेत्रा वहिनींची आहे. आणि आम्ही तर आहेच, वळसे पाटील साहेब आहे, सगळी मंडळी आहोत, त्यांना आमचा सहकार्य आमचं सगळ्यांचं त्यांना लाभणार आहे. पण निश्चित प्रकारे दादांची पोकळी जरी आम्ही भरून नाही आले, पण दादांचा आदर्श, दादांचा विचार हा सुनेत्रा वहिनीच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करू. आता जर आपण बघितलं तर मोठं यश राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आल्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे आणि पुढचा जो विलिनीकरणाचा निर्णय आहे तो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि बाकी कुटुंब एकत्र बसून ते घेतील. मात्र आता तरी जर आपण बघितलं तर अजित पवार गेल्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे ती अजून सुद्धा म्हणजे भरू शकत नाही अशी प्रतिक्रिया स्वतः दत्तामामा भरणे देतात. कारण अतिशय निकटवर्ती मानले जायचे, बरेच वेळा अजितदादा त्यांच्याशी गप्पा मारायचे, किंबहुना हर्षवर्धन पाटलांना आणि दत्तामामांना एकत्र आणण्यात सुद्धा अजित पवारच त्या ठिकाणी होते. आणि अशा पद्धतीने अजित पवारांच्या आठवणी आणि त्याचबरोबर एक मोठं यश आज जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी मिळताना दिसतंय. कॅमेरामॅन अमोल स्वामी, मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.